चर्चा तर होणारच। जय भीम। सम्यक न्यूज लाईव्हच्या या चर्चा तर होणारच या चर्चा सत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। दर्शको, एक काळ होता या राज्यामध्ये सामाजिक न्याय मंत्री म्हणून चंद्रकांत हांडोरीजी काम करत होते। या काळातच महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका स्तरावरती सामाजिक न्याय भवन उभे झाले आणि तालुका स्तरावरती विद्यार्थ्यांना राहण्यासाठी हॉस्टेलची व्यवस्था झाली आणि ह्या इमारती सर्व एकसारख्या असल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये कुठे गेलं तरी या काळाची आठवण जरूर म्हणजे जरूर दलित अनुयायांना येतच असते। आंबेडकर चळवळीच्या लोकांना या इमारती पाहिल्यानंतर चंद्रकांत हांडोरेंजींची आठवण येतच असते, कारण या इमारती सर्व काही एकसारख्या आहेत। ही कल्पना त्यांना कुठून सुचली आपण आणि त्यांनी काय काय कार्य केले विचारणार आहोत। आपल्यासोबत आता चंद्रकांतजी हांडोरे आहेत। आपण सर जय भीम, आपलं सम्यक न्यूज लाईव्हमध्ये या चर्चा तर होणारच्या सत्रामध्ये स्वागत करतो। सर आपलं प्रथम अभिनंदन, कारण आपण ज्यावेळेस सामाजिक न्याय मंत्री होता त्या काळामध्ये ज्या काही इमारती उभ्या झाल्या, खरं तर म्हणतं इतिहासात जर गेलं तर आपण सम्राट अशोकांनी ज्याप्रमाणे बौद्ध विहाराची निर्मिती केली होती की एकसारख्या बौद्ध विहाराची निर्मिती झाली पाहिजे आणि त्याच्यातून ज्ञान मिळालं पाहिजे, मला असंच वाटतं की त्या काळातही आपण जेव्हा सामाजिक न्यायमंत्री होता त्या काळात अशा इमारती एकसारख्या निर्माण करून कुठेतरी एकसारखेपणा आणला होता आणि खरंच ते आज महाराष्ट्रामध्ये एक पाहण्यासारख्या इमारती उभ्या आहेत। सर मला एक सांगा की हे कल्पना सुचली कुठून आणि आपण यासाठी अंमलात आणण्यासाठी काय काय प्रयत्न केलेत? तसं पाहायला गेलं तर गेली 40-45 वर्ष बाबासाहेबांच्या चळवळीशी निगडीत असणारे आम्ही सगळे लोक दलित पॅंथरच्या निर्मितीपासून चळवळीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केल्यामुळं आंबेडकरी चळवळीची प्रगल्भता आणि समाजाला नेमकं काय पाहिजे याचा अनुभव क्षणाक्षणाला प्रत्येक गोष्टीमध्ये येत होता। अन्याय अत्याचार म्हणा, शिक्षण म्हणा, आर्थिक परिस्थिती म्हणा, बाबासाहेबांचं कार्य म्हणा, या प्रत्येक गोष्टीमध्ये आपला समाज किती मागं राहिलेला आहे ते दिसून येत होतं आणि म्हणून मग ठरवलं की मुख्य प्रवाहामध्ये येऊन सत्ता हस्तगत करायची आणि गोरगरिबांना सगळ्या प्रकारचा न्याय द्यायचा। मग तो आर्थिक न्याय असेल, शैक्षणिक असेल, धार्मिक असेल, सगळ्या प्रकारचं काम आपण करून दाखवायचं आणि त्याप्रमाणे सत्तेमध्ये यायची संधी मिळाल्यानंतर मी ठरवलं, माझ्याकडे समाज कल्याण विभाग आल्यानंतर मी त्याचा अभ्यास केला। माझ्या लक्षात आलं की समाज कल्याण विभाग हा एवढा मोठा विभाग आहे की ज्या विभागामध्ये गोरगरिबांचं प्रचंड कल्याण होऊ शकतं। म्हणून मी ठरवलं की महाराष्ट्रातल्या शेवटच्या गावापर्यंत या विभागाची कामं गेली पाहिजेत, योजना गेल्या पाहिजेत, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि म्हणून मग मी पहिला प्रयत्न सुरू केला की नेमकं काय या योजना म्हणजे नेमकं काय। त्याच्यामध्ये दोन गोष्टी मला जाणवल्या, एक तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून योजनांची अंमलबजावणी होते त्या जिल्ह्याच्या माध्यमातून आणि दुसरा भाग समाज कल्याण विभागाचा जो अधिकारी आहे तो काही योजना करत असतो। महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभाग हा सगळा विखुरलेला असल्यामुळं आणि वेगवेगळ्या योजना जिल्हा परिषदेच्या असतील, समाज कल्याण विभागाच्या असतील आणि समाज कल्याण अंतर्गत असणारी अनेक महामंडळं, आर्थिकदृष्ट्या जी मदत करणारी मंडळं आहेत, उदाहरणार्थ अण्णाभाऊ साठे महामंडळ, महात्मा ज्योतिबा फुले महामंडळ, अशी अनेक प्रकारची हँडिकॅप संत रोहिदास असेल, अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, वसंतराव नाईक महामंडळ असतील, अशी जवळजवळ 10-11 महामंडळं या डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये आहे। मी जिल्ह्याचा दौरा करत असताना माझ्या लक्षात आलं, आता उदाहरणार्थ नांदेड जिल्हा आहे, आता आम्ही नांदेडमध्ये आहोत, नांदेड जिल्हा आहे, या नांदेड शहरामध्ये समाज कल्याणचं मुख्य कार्यालय, जिल्हा परिषदेचं मुख्य कार्यालय, महामंडळाची सगळी ऑफिसेस ही मी माझ्या लक्षात आलं की ही सगळी विखुरलेली आहे। एका टोकाला महात्मा फुले फायनान्स कॉर्पोरेशन, तो नांदेड शहराच्या दुसऱ्या टोकाला अण्णाभाऊ साठे महामंडळ, तिसऱ्या टोकाला समाज कल्याण विभाग, तर जिल्हा परिषदेचा समाज कल्याण आमचा अधिकारी जिल्हा परिषदेच्या ऑफिसमध्ये बसलेला, असं हे सगळं स्कॅटर्ड झालेलं होतं। मग मी ठरवलं ही सगळी कार्यालये
हे सगळे विभाग, या सगळ्या योजना ह्या कुठंतरी आपल्याला एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. कारण आपल्या नांदेड जिल्ह्यातला शेवटचं जे गाव आहे ते तिकडच्या माणसांच्यासाठी ज्या योजना आहेत त्या योजनांची अंमलबजावणी करायची असेल तर त्या माणसाला वन शहरामध्ये फिरायला लागतं, या कार्यालयातनं त्या कार्यालयात. हां, आणि मग सापडत नाहीत त्यांना ऑफिसेस. आणि दुसऱ्या बाबतीत मी आणखी चौकशी केली तर माझ्या लक्षात आलं की ही सगळी कार्यालय, महामंडळाची कार्यालय, समाज कल्याण कार्यालय, इतर कार्यालय, ही सगळी भाड्याच्या जागेवर आहे. भाड्याच्या जागेवर आहे आणि प्रचंड भाडं द्यावं लागतं. मग मी असा विचार केला की जर आपण हे सगळंच एका ठिकाणी आणलं तर जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला कळेल की आपलं इथून भलं होणार आहे, इथून योजना आपल्याला मिळणार आहेत आणि त्याची अंमलबजावणी आपल्याला करावी लागेल. आणि म्हणून मग मी मुंबईतले एक टॉपचे आर्किटेक्ट आहेत शशी प्रभू, ज्यांनी वानखेडे स्टेडियम बनवलं, ज्यांनी रामोजीराव हैदराबादचं स्टेडियम बनवलं आणि ज्यांना मी सांगितलं होतं चैत्यभूमीचा विकास करण्यासाठी. चैत्यभूमीच्या समोरचा जो तोरण आहे, अशोक स्तंभ आहे, तो विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांना मी एकदा बोललो होतो, साहेब चैत्यभूमीच्या विकासासाठी आपण निधी दिला पाहिजे. मग त्याने तो प्रचंड निधी मंजूर केला आणि मग मी शशी प्रभूची अपॉइंटमेंट करायला सांगितली महानगरपालिकेला आणि त्याप्रमाणे ते चैत्यभूमीचं काम त्यांनी इतकं सुंदर केलं. तेव्हा मला वाटलं की आपण असं करूया, शशी प्रभूंनाच भेटूया आणि त्यांच्याबरोबर बैठक करून महाराष्ट्रात 35 जिल्ह्यामध्ये अशा इमारती आपल्याला तयार घेऊया. त्याचबरोबर मी दुसरं पण बघितलं की विद्यार्थी राहणारी हॉस्टेल्स आहेत ती भाड्याच्या जागेवर, तिथं पाणी नाही आहे, तिथे व्यवस्था नाही आहे, गाद्या नाही आहेत, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी नाही आहे, खिडकी हवा नाही आहे, अंधाऱ्यात खोल्या आहेत. अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये विद्यार्थीसुद्धा जगत होतात. ते मी पाहिलेलं होतं आणि म्हणून मी ठरवलं की विद्यार्थ्यांसाठी तालुका स्तरावर हॉस्टेल निर्माण करायचं, तालुका स्तरावर रेसिडेन्शियल स्कूल म्हणजे शाळा निर्माण करायच्या. अशा पद्धतीनं मी एक ते प्लॅनिंग केलं. त्याच्यामध्ये मला असं वाटत होतं की 1935 साली बाबासाहेबांनी येवलेला धर्मांतरांची घोषणा केली आणि त्याच्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 साली त्यांनी धम्मपरिवर्तन केलं आणि त्यावेळेस ते म्हणाले की मी भारत बौद्धमय करेन. तर मला असं वाटलं की सम्राट अशोक राजाच्या काळामध्ये त्यांनी तथागताचा धम्म स्वीकारला आणि टिपिकल प्लॅन करून त्यांनी सांचीचा राजगीरचा तो स्तूप असेल, अनेक ठिकाणी त्यांनी त्या पद्धतीची सगळी शिल्प उभी केली. मला असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की भारत बौद्धमय करेल, भारत कधी बौद्धमय होईल तो होईल, परंतु बाबासाहेबांची ही संकल्पना शिल्पाच्या रूपानं महाराष्ट्रात मी आणू शकतो काय, असा एक विचार त्यावेळेस मला आला मनामध्ये. आणि मग मी शशी प्रभूंना बोललो की आपली एक टीम बिहारला बुद्धगया, राजगीर, नालंदा या ठिकाणी तुम्ही पाठवा आणि तिथली बौद्धकालीन जी शिल्प आहे ती शिल्प तुम्ही मला त्याचे फोटोग्राफ्स वगैरे आणून पाठवा. त्यांनी एक टीम बिहारला पाठवली आणि त्याच्यातनं त्यांनी 20-25 प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची शिल्प आणलेली होती. तर त्याच्यातलं मी एक सिलेक्ट केलं की जे बौद्धकालीन एक प्रतीक आहे, धम्माचं प्रतिकृती आहे. आणि मग ते शिल्प मी सिलेक्ट केलं आणि मग तशा पद्धतीच्या जवळजवळ 300 इमारती महाराष्ट्रामध्ये 5 वर्षाच्या काळामध्ये बांधल्या. त्याच्यामध्ये 150 हॉस्टेल्स आहेत, 100 निवासी शाळा आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सामाजिक न्याय भवन. तर अशा पद्धतीनं ह्याची उभारणी करण्यामागे माझा हेतू हा होता की प्रत्येक जिल्ह्याच्या मध्यवर्ती, शहराच्या मध्यवर्ती अशी जागा उभी करायची की जिथून बाबासाहेबांच्या नावाचा उदय झाला पाहिजे, बाबासाहेबांच्या नावानं एक चांगलं शहरामध्ये स्मारक उभं राहिलं पाहिजे, बाबासाहेबांची स्मृती या निमित्तानं जपली गेली पाहिजे. म्हणून त्याला बाबासाहेबांचं नाव देण्याचा मी प्रयत्न केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन अशा पद्धतीनं ते केलं. त्याच्यामध्ये त्या इमारतीमध्ये आम्ही 3 पार्ट केले. एक पार्टमध्ये आम्ही असं केलं की एकामध्ये सगळे प्रशासकीय कार्यालय म्हणजे अण्णाभाऊ साठे जेवढी महामंडळाची कार्यालय आहेत, समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांसाठी बसणाऱ्या अधिकाऱ्यांची व्यवस्था केली. इमारतीच्या दुसरी इमारत बांधली की ज्याच्यामध्ये या शहरामध्ये, या जिल्ह्यामधला
जो प्रत्येक माणूस या ठिकाणी येईल तर समाज कल्याणच्या योजना काय त्या समजण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग देण्यासाठी ट्रेनिंग हॉल मधला हॉल जो आहे तो ट्रेनिंग हॉल आहे आणि लग्न कार्य एकंदरीत त्या इमारतीमध्ये सर्वच बाबी उपलब्ध होऊन आपल्या आणि दुसऱ्या इमारतीमध्ये 3 इमारती आहेत. एकामध्ये प्रशासकीय कार्यालय, दुसऱ्या इमारतीमध्ये कॉम्प्युटर सेंटर, कॅफेटेरिया, वाचनालय, व्यायामशाळा की जेणेकरून गरिबांच्या मुलांना त्या ठिकाणी करता येईल. आणि मधला जो हॉल आहे तिथं समाज कल्याणच्या योजना समजून सांगण्यासाठी ट्रेनिंग कॅम्प आणि गोरगरिबांचे कार्यक्रम सगळ्या प्रकारचे व्हावेत अशा पद्धतीची रचना करून ते बनवण्याचा सर मध्ये हा एक इमारतीचा म्हणजे हा मोठा प्रश्न म्हणता येणार नाही, फार तुमचं प्रोडक्शनच आहे वेगवेगळ्या प्रकारचं. त्यानंतर मी असंही ऐकलं किंवा असंही पाहिलेलं आहे की त्या काळामध्ये गरीब शेतकऱ्यांना शेती वाटप करण्यात आली आणि काही गरीब लोकांना म्हणजे बागायत असेल 2-3 एकर आणि कोरडवाहू असेल तर 4 एकर अशा प्रकारे आपण एक स्कीम काढली होती. परंतु स्कीम मला वाटतं की आज ती 5 स्कीम अंमलातही नाही आणि पुढे त्याचं काही हे झालं नाही, परंतु स्कीम चांगली होती. त्या स्कीमबद्दल थोडं आपण बघितलं की कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी 1964 साली भूमिहीनांचा प्रचंड सत्याग्रह केला, जेलभर आंदोलन केलं. त्या काळामध्ये देशातले सगळे तुरुंग कमी पडले, एवढा मोठा तो सत्याग्रह होता, जेलभरो आंदोलन होतं. त्याच्या आंदोलनाच्या मागची पार्श्वभूमी ही होती की बाबा या देशातला जो भूमिहीन आहे, ज्याला जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभं करता येत नाही तोपर्यंत तो आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही. आणि म्हणून मग अशा भूमिहीनांना शासनानं जमिनी द्याव्यात हा त्यामागचा हेतू होता. पण 1964 नंतर दादासाहेब गेलेने हा प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित राहिला, रेंगाळला. मी मंत्री झाल्यानंतर मंत्री व्हायच्या अगोदर आमचे नेते सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या जमिनी वाटप त्यांनी सामाजिक न्यायाचं जे एक भूमिका तयार केलेली होती मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी त्यांनी भूमिहीनांना जमिनी देण्यासाठी एक प्रस्ताव बनवलेला होता. परंतु ती फाईल मला अचानक सापडली. त्यांनी प्रस्ताव केला परंतु ते मुख्यमंत्री राहू शकले नाही. नंतर ती म्हणजे ती फाईल मला मिळाली डिपार्टमेंटमध्ये. मग मी त्याचा स्टडी केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अत्यंत देखणी आणि चांगली योजना आहे. आणि मग मला ते कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचा तो काळ आठवला सत्याग्रहाचा. आणि मग मी ठरवलं की आता ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये इम्प्लिमेंट करायची. 2 एकर बागायत जमीन आणि ती जर नाही मिळाली तर 4 एकर कोरडवाहू जमीन ही देण्याची ती योजना होती. आणि त्या योजनेबरोबर मग विहिरी देण्याचं काम असेल, डिझेल पंप देण्याचं असेल किंवा इलेक्ट्रिक लाईन देण्याचं काम असेल, शेळ्या मेंढ्या देण्याचं काम असेल, खतं देण्याचं, बी बियाणं द्यायचं, अशा प्रकारची ती योजना होती. मला खूप आवडली आणि मी ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये 5 वर्षामध्ये 1 लाख एकर जमीन देण्याचं मी मनाशी टार्गेट केलं. आणि मग त्या कामाला मी सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये मला प्रचंड त्यामध्ये यश मिळालं. मी जवळजवळ 5 वर्षामध्ये 19,000 एकर जमीन वाटप केली भूमिहीनाला. जिथं 1 गुंठा समाजाला जमीन नव्हती तिथं 19,000 एकर जमीन वाटप केली. आणि नुसती जमीन वाटप करून थांबलो नाही, कारण नुसती जमीन देण्यात काय पॉईंट नाही ना. त्याच्यात कसली पाहिजे, तर त्याच्यातनं पीक पाणी घेतलं पाहिजे, त्याच्यात फायदा झाला, उदरनिर्वाह झाला पाहिजे. आणि म्हणून मी ठरवलं की त्यांना कसण्यासाठी आता आपल्याला मदत करायला पाहिजे. त्या जमिनीला पाणी देण्यासाठी आपल्याला तिथं विहीर देणं आवश्यक आहे. विहिरीत पंप लावला पाहिजे. जर तिथे लाईट जवळपास नसेल तर डिझेल पंप द्यावा लागेल आपल्याला. डिझेल जर लाईट असेल तर जवळपास समजा 500 मीटर 1000 मीटर असेल तर त्यांना 4-5 लाईटचे खांब वायर खेचण्यासाठी तिथपर्यंत ते विहिरीपर्यंत कनेक्शन द्यावं लागेल. त्याचबरोबर त्यांना खतं द्यावी लागतील, बी बियाणं द्यावं लागेल. त्याला परिपूर्ण त्या भूमिहीनांना उभं केल्याशिवाय आपल्याला इलाज नाही. आणि म्हणून मग मी ते त्या पद्धतीनं ती योजना सुरुवात केली. ह्याच्यामध्ये अडचण मला नंतर जाणवली ती अशी, मी एक मिनिटात समजा अडचण अशी जाणवली की महाराष्ट्रामध्ये 7 डिव्हिजन आहेत.
एक कोकण डिव्हिजन, तिथं मी जास्त जमिनी देऊ शकलो नाही. त्याचं कारण असं आहे की तो प्रचंड डोंगराळ भाग आहे आणि डोंगराळ भागामध्ये जमिनी उपलब्ध होत नव्हत्या. दुसरा भाग होता पश्चिम महाराष्ट्राचा. मला पुण्यामध्ये, पुण्याच्या बाहेर सोलापूरमध्ये, साताऱ्यामध्ये काही अंशी जमिनी प्राप्त झाल्या, परंतु कोल्हापूर आणि आसपासचा पुण्यापर्यंतचा जो सुपीक एरिया आहे तिथं जमिनीच्या किमती प्रचंड असल्यामुळे आणि त्या रेडी रेकनरप्रमाणे आम्ही देऊ शकत नव्हतो, कारण आमचं टार्गेट होतं एकरी मागे एवढे लाख द्यायचे आणि ह्या जमिनीची किंमत प्रचंड होती, त्यामुळे ते नॉर्म्समध्ये बसत नव्हतं आणि साधा 1 गुंठासुद्धा जमीन तिकडं कोणी विकत नव्हतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये. दुसऱ्या बाजूनं आणखी कुठं अडचण उत्तर महाराष्ट्रात जाणवली. उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं की आदिवासी बेल्ट मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं आदिवासींच्या जमिनी ट्रान्सफर होत नव्हत्या. तिथं एक अडचण जाणवली. मराठवाड्यामध्ये मात्र आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड असेल, बीड असेल, औरंगाबाद असेल, जालना असेल, या सगळ्या परिसराला, लातूर असेल, या सगळ्या परिसरामध्ये दिल्या आणि विदर्भामध्ये यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या ठिकाणी जमीन देऊ शकतो. हां, म्हणजे विदर्भामध्ये. मात्र पूर्व विदर्भामध्ये आम्ही जमिनी देऊ शकलो नाही, कारण तिथे काय झालं की मोठ्या प्रमाणामध्ये चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया हा जो परिसर होता हा झुडपी जंगलांचा सगळा भाग असल्यामुळे, नाही आदिवासी तर आहेत पण झुडपी जंगल आहे, तिथं जंगल असल्यामुळं तिथं जमिनी उपलब्ध होत नव्हत्या आणि ही सगळी टेक्निकल म्हणजे ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टीची अडचण जाणवल्यामुळं मी त्या ठिकाणी जास्त प्रगती करू शकलो नाही. परंतु 19,000 एकर जमीन दिल्यानंतर मात्र त्याच्यानंतर 10 एकर जमीन सुद्धा माझ्या मंत्रिपदाच्या नंतरच्या काळामध्ये मिळाली की नाही मला माहीत नाही, परंतु अशा पद्धतीनं हा मोठा कार्यक्रम मी राबवला. सर, त्याच्यानंतर पुन्हा एक असं होतं की या महाराष्ट्रामध्ये एक नवीन योजना आपण आणली होती की आपले जे कार्यकर्ते आहेत आपल्या मागे तळमळून फिरतात आणि आपल्या तर ह्या चळवळीत मुलांना खायला सुद्धा घरी नव्हतं आणि घराचा प्रश्न, उदरनिर्वाहाचा प्रश्न, हा सगळा विचार आपण एक चांगली स्कीम आणली होती की प्रत्येक तर म्हणता येणार नाही, पण काही मोजक्या लोकांना तुम्ही काही वृद्धाश्रम दिलीत, काही शाळा दिलात, काही लोकांना आणि जिल्ह्यातील लोकांना करोडो रुपये देऊन त्यांना एक श्रीमंत उद्योगपती होण्याचा प्रयत्न करतात आणि ते उद्योगपतीच्या मार्गाने त्या ठिकाणी 100 लोक दुसरे मुलं जगतील असं एक फार मोठा आपल्या डोक्यात विचार होता. आणि या पद्धतीने मला आठवतं की आपण याबद्दल काम केलंही, करोडो रुपयाचे अनुदानही लाखो हजारो मुलांना मिळाले सुद्धा आणि तालुका लेवलवरती जवळजवळ 4-4, 5-5 लोकांना तरी तिथे प्रत्येक कुठं ना कुठं काही ना काही मिळालेलं आहे. तर ह्या योजनेबद्दल आपण सांगा. कसं होतं की मला बाबासाहेबांचा जो विचार होता तो बाबासाहेबांचा विचार आमचे सगळेच नेते भाषणामध्ये मांडतात. सगळेच जुने असतील, नवे असतील, जवळचे असतील, लांबचे असतील, सगळे नेते फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी बाबासाहेबांच्या विचाराचा उदोउदो करून आपलं स्वतःचं आसन कसं बळकट करता येईल एवढंच आमच्या लोकांनी बघितलेलं आहे. मला मात्र तसं करायचं नव्हतं. मी प्रॅक्टिकल माणूस आहे. आज आंदोलनात होतो, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये होतो, मी नगरसेवक होतो, महापौर होतो. मला माहीत होतं धोरणे कशी राबवायची, धोरणाची अंमलबजावणी कशी करायची. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 3 गोष्टींचा विचार केला बाबासाहेबांच्या विचारानं. बाबासाहेबांनी एक तर सामाजिक प्रगती झाली पाहिजे ही भूमिका मांडली. बाबासाहेबांनी आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी स्वतः आर्थिक स्तरावर आपल्याला काय करता येईल ते बघितलं आणि बाबासाहेबांनी स्वतःच एज्युकेशन घेऊन सांगितलं की शिकल्याशिवाय तारणोपाय नाही. शिक्षणामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला माणूस पुढे गेला पाहिजे ही भूमिका बाबासाहेबांची होती आणि म्हणून मी ठरवलं की मग या 3 गोष्टीवर आपण भर द्यायचा. सामाजिक स्तरावर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग लोकांचं वाढलं पाहिजे, दुसऱ्या बाजूनं शैक्षणिक दर्जा वाढला पाहिजे म्हणून मी शाळा, हॉस्टेल, शिष्यवृत्त्या प्रचंड दिल्या. सामाजिक स्तरावर रमाई घरकुल योजना वाढवून स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, चांगल्या घरामध्ये माणूस गेला तर त्याचं थोडंसं संस्कारामध्ये चेंज होईल, तो चांगला होईल, अशा पद्धतीनं ती भूमिका घेतली आणि आर्थिकदृष्ट्या आपला सगळा माणूस सक्षम कसा करता येईल यासाठी मी प्रयत्न केला. आणि आपण बघत असाल मी अशोकरावजी चव्हाण यांचे मनापासून आभार मानतो की त्यांच्याकडे मी ह्या सगळ्या महामंडळाचे कर्ज माफ करण्यासाठी प्रस्ताव घेऊन गेलो. 8 लाख कुटुंबाची 1100 कोटी रुपयाची कर्ज अशोकराव चव्हाण यांच्याकडे मी कॅबिनेटला आणली आणि अशोकरावांनी मान्यता दिली
आणि त्याप्रमाणे 8 लाख कुटुंबाचं कर्ज वियोग झालं, कर्ज माफ झालं. मी अशोकरावांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की त्यांनी दुसरी योजना जी आपण आता सांगताय की महाराष्ट्रातली ही जी तरुण मुलं आहेत शिक्षण घेऊन बेकार झालेली आहेत. मी त्या काळामध्ये विचार केला की एकतर शासनातल्या नोकऱ्यांचा सगळा बॅकलॉग संपलेला आहे, एकतर आता व्यावसायिक अभ्यासामध्ये मुलं पुढं चाललेली आहेत. जे अकॅडमिक एज्युकेशन आणि प्रोफेशनल एज्युकेशन या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आमची पोरं ग्रॅज्युएट झाली त्यांना पण बेकार झाली. प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये मेडिकल इंजिनिअरिंग वगैरे गेली तर स्वतःच्या पायावर उभं राहू शकतील, सर्व्हिस देऊ शकतील किंवा मग मोठ्या हुद्द्यावर नोकऱ्या देऊ शकतील. म्हणून मी ठरवलं की अशा मुलांना आर्थिक त्यांचा स्तर उंचावा लागेल आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या तरुण मुलांना ही स्कीम 1 कोटीपासून 7 कोटी रुपयापर्यंतची जी सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या काळामध्ये मंजूर झालेली होती परंतु ती योजना भासनात गुंडाळून ठेवलेली होती ती मी बाहेर काढली. अशोकरावजींना विनंती केली आणि जवळजवळ पहिल्या टप्प्यामध्ये 250-250 मुलांना महाराष्ट्रातल्या 250 संस्था निर्माण केल्या मागासवर्गीयांच्या आणि त्यांना 1 कोटीपासून 7 कोटीपर्यंतची शेअर कॅपिटल कर्ज अशा पद्धतीनं उपलब्ध करून स्वतःच्या पायावर त्यांना उभं करण्याचं काम केलं. आणि त्यामध्ये मग मोठ्या प्रमाणामध्ये आज तुम्ही बघताय की आज ह्या इंडस्ट्रीचा सेटअप झालेला आहे. परंतु थोड्या अडचणी ज्या आहेत फायनान्शियल, लीगल, टेक्निकल थोड्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळं ह्या इंडस्ट्री ज्या वेगानं पुढं जायला पाहिजे होत्या त्या वेगानं जाऊ शकल्या नाही. दर्शक आपण ऐकलं की चंद्रकांत हंडोरेजी जेव्हा न्यायमंत्री होते त्यावेळेस त्यांनी मोठ्या मोठ्या योजना कार्यान्वित केल्या. एवढंच नाही तर आज दार्शनिक जे काही पाहतो आपण आणि ते इतिहासात नोंद होण्यासारख्या काही घटना आहेत त्या घटना त्यांनी उभे केल्या आहेत. आपण एका ब्रेक नंतर भेटू, तोपर्यंत जय भीम. 1 करोड दर्शकांचे धन्यवाद. 1 करोड दर्शकांचे धन्यवाद. 1 करोड दर्शकाचे धन्यवाद. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. जय भीम. एका ब्रेक नंतर परत आपण चंद्रकांतजी हंडोरे यांना पण चर्चा करू. त्याच्यासोबत आपण आतापर्यंत ऐकलं की यांनी महाराष्ट्रामध्ये जेव्हा न्यायमंत्री होते त्यावेळेस एक समान इमारती उभ्या करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची चालना मिळेल कशी आणि त्यांचे विचार कसे त्या ठिकाणी रुजवले जातील आणि लोकांपर्यंत पोहोचले जातील याचा सुद्धा प्रयत्न केला. त्यानंतर जे गरीब आपले जे शेतकरी आहेत म्हणजे ज्यांना शेती नाही असे अनेक खेडोपाड्यामध्ये आपले जे काही अनुयायी आहेत, आमचे काही दलित लोक आहेत, ते मागासवर्गीय असतील म्हणजे त्याच्यामध्ये आदिवासी असतील, अशा लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने शेती देऊन त्यांना उभं करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर जे युवक आहेत ज्या युवकावरती भारत देश उभा आहे आणि त्याच्या पाठीवरच कुठंतरी ओझं वाढत आहे म्हणून याचा विचार करून त्यांना स्टँड करण्यासाठी त्यांना कुठं तर आर्थिक मदत व्हावी आणि आर्थिक मदत मिळाल्यानंतर युवक उभा होतो या उद्देशाने त्यांनी ह्या 3 योजना फार मोठ्या प्रमाणात अंमलात आणल्या. सर मला असं विचारायचं जातं की यानंतर की आपण आपलं राज्य संपलं त्याच्यानंतर भाजप सत्ता आली किंवा आपण मध्ये 10 वर्षापासून आपण आले म्हणजे या त्याच्यापासून दूर आहात. आता हे ठिकठिकाणी इमारती उभ्या केल्या परंतु आता त्या इमारतीची उठाट म्हणजे त्याची जे मेंटेनन्स आहे ते मेंटेनन्स होत नाही. ज्या ठिकाणी हॉस्टेल्स आहेत त्या हॉस्टेल्सवरती अनागोंदी कारभार माजलेला आहे, तिकडे लक्ष देत नाही. विद्यार्थ्यांची जी काही मुलं आहेत तिथं राहतात त्यांना जेवण मिळत नाही. अनेक ठिकाणी तर मी पाहतो आज नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक हॉस्टेल्समध्ये विद्यार्थी आंदोलन करतात. एवढंच नाही तर कलेक्टर ऑफिसपर्यंत मोर्चे आणलेले आहेत. हे अशी अवस्था का निर्माण झाली बरं? याच्यासाठी आपण काही प्रयोग केलेले आहेत का किंवा आपण काही त्याच्यावर ठोस निर्णय घेतलेले आहेत? बघा, मी मंत्री पदाचा चार्ज घेतला त्यावेळेस समाज कल्याण विभागाचं बजेट होतं 700 कोटी रुपये. मी त्याचाही अभ्यास केला. माझ्या लक्षात आलं की आमची लोकसंख्या 13% आहे ऑफिशियल, परंतु बौद्ध समाजाची संख्या त्याच्यातनं वगळली आणि त्यामुळे जवळजवळ 2.80 एवढी पर्सेंटेज कमी झाली. म्हणजे 13%वरनं पर्सेंटेज आलं 10.20, 10% आणि वरती थोडेसे टक्के. त्या टक्क्याप्रमाणे मी बजेटचा जर हिस्सा बघितला
तर तो फार कमी होता. म्हणून मग मी कॅबिनेटची जी प्लॅनिंग सब कमिटी असते, मागासवर्गीय आदिवासी हे 2 मंत्री त्या कमिटीमध्ये असतात. राज्याचा मुख्यमंत्री असतो, राज्याचा अर्थमंत्री असतो आणि 1-2 मंत्री असतात. अशी 6-7 लोकांची कमिटी असते. ती या राज्याचा अर्थसंकल्प फायनल करण्याचं काम करत असते. त्या प्रत्येक विभागाला किती बजेट द्यायचं हे ठरवणारी ही कमिटी आहे. त्या कमिटीवर मी होतो आणि मग माझ्या लक्षात आलं की या कमिटीच्या समोर मला काहीतरी बोलावं लागेल आणि सांगावं लागेल की ह्या मागासवर्गीयांचा पर्सेंटेज एवढा आहे, टक्केवारी एवढी. ठीक आहे, 13 मधले 2.80 काढले, 10.20 राहिले, तर जेवढा काही रेशिओ आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही ते बजेट आता 10,000 कोटीचं असेल, 1000 कोटीचं असेल, तर त्याच्यामध्ये 10.20 म्हणजे 1020 कोटी, टेंटेटिव्हली 1000 कोटी आम्हाला दिले पाहिजे 10% प्रमाणे. तर त्यावेळेस किती मिळायचे? 600 कोटीच मिळायचे. मग मी असा विचार केला की जवळजवळ 18,000 कोटीचं बजेट त्यावेळेस आलं. तर मग मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, साहेब आमच्या विभागाचं एवढे बजेट होत आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही ते दिलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्यता दिली आणि ते बजेट 18,000 कोटीचं होतं ते 1850-60 कोटी, म्हणजे 600वरून डायरेक्ट दुसऱ्या वर्षी 1800 कोटी झालं. तिसऱ्या वर्षी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प वाढला, त्याच्यामध्ये 2400 कोटी झालं. चौथ्या वर्षी वाढला 27,000चा बजेट आला. त्याच्यानंतर 33,000चं शेवटच्या वर्षामध्ये 33,000 कोटीचा अर्थसंकल्प आला. तर 3,300 आणि वरती काय 800 समथिंग असा बजेट आला. म्हणजे त्या काळामध्ये एवढे बजेटची टंचाई असताना मी ते बजेट वाढवलं आणि 300 इमारती मी बांधू शकलो, प्रचंड अनुदान देऊ शकलो, मी प्रचंड विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप देऊ शकलो. आत्ता महाराष्ट्राचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प हा जवळजवळ 70,000 कोटीपेक्षा जास्त आहे. 70,000 कोटीच्या हिशोबात जर तुम्ही बघितलं तर 7,000 कोटीपेक्षा सामाजिक न्याय विभागाचं बजेट आहे. आणि मग एवढा प्रचंड बजेट असताना सामाजिक न्याय भवनं किंवा मग हॉस्टेल अस्वच्छता आहे, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप का मिळत नाही, यासाठी मी सगळ्या कार्यकर्त्यांना, महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना सांगितलं, तुम्ही जाऊन जाब विचारा तिकडे आणि सांगा की एवढा बजेट असताना तुम्ही या बजेटचं करता काय. तर ही अस्वच्छता, हे ठेकेदार नेमणं, अमुक करणं, हे सगळं भंकपगिरी आजच्या काळात चाललेलं आहे. माझ्या काळामध्ये एक नया पैशाचा विनियोग मी करण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यामुळं हे सगळं महाराष्ट्रामध्ये उभं राहू शकतं. उद्या जर माझ्यासारखा समाज कल्याण मंत्री झाला ना, पाहिजे त्या पद्धतीनं या गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता आमचीच येणार आहे. चल, सत्ता आपल्याला माझ्या शुभेच्छाच आहेत. परंतु मला आता दुसरं असं म्हणायचं आहे की आपण जे काही उद्योगपती निर्माण करण्याचं जो काही स्वप्न होतं, हे या स्वप्नापुरतं हरताळ आल्यासारखं वाटतं. कारण आमच्या नांदेडमध्ये काही 7-8 लोकांनी जे पैसे घेतले होते त्यांची आजही, आजच्या तारखेतही ज्या प्रमाणात, म्हणजे ज्या उद्देशाने पैसा घेतला होता त्या प्रमाणात आजही उद्योग निर्मिती झालेली नाही. आणि तो पैसा त्यांनी आता कुठे गेला मी नाही बोलणार, परंतु त्यांच्या मागे ससेमिरा लागला, कोर्टाचा ससेमिरा लागला, पोलिसाचा ससेमिरा लागला आणि देवाणघेवाणीवर म्हणजे मर्डरपर्यंत केस गेलेली आहे की एका व्यक्तीचा तो मर्डरसुद्धा झाला. हे चर्चा आहे की पैशाचे देवाणघेवाण त्याचं मर्डर झालेला आहे आणि ह्याच करोडो रुपये जण पाहून त्याचे डोळे फिरले, असा अनेक प्रकार झालेला आहे. आणि ज्या काही तालुका लेवलवरती आपण वृद्धाश्रम दिले, अनाथाश्रम दिले, ह्यासुद्धा असं केवळ नावाने, ज्याच्या नावाने दिले तो दुसऱ्याला दिलेला आहे करण्यासाठी. अशा अनेक म्हणजे प्रकार आता वाढलेले दिसून येतात. यासाठी आपण एक संघटना चालवतात, एक संघटनेचे प्रमुख आहात आणि त्या संघटनेच्या मार्फतही काही मुलं आहेत. असं आपण याच्यावर वचक ठेवण्यासाठी असं काही केलेलं आहे का? पहिल्यांदा आपल्याला म्हणजे आपल्या म्हणण्यामध्ये काही अंश तथ्य आहे, अंशतः म्हणतो मी, पूर्ण म्हणत नाही, अंशतः सत्य आहे. परंतु ही योजना इम्प्लिमेंट करताना माझ्या डोळ्यासमोर होतं की माझा मुलगा चांगला होता. त्याच्यामध्ये काय झालं की या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या संस्था निर्माण केल्या गेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, तरुणांच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये 22 त्रुटी होत्या. म्हणजे 22 पॉईंट होते. पहिले 15 झाल्यानंतर 22 झाले.
तर त्या अटींची पूर्तता झाली पाहिजे. जमीन असली पाहिजे, सगळ्या प्रकारच्या NOCs पाहिजे, पाण्याची व्यवस्था पाहिजे, लाईटची व्यवस्था पाहिजे, सगळ्या आस्थापनेची लायसन्स पाहिजेत. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि आम्ही काय केलं सुरुवातीच्या काळामध्ये, या संस्थांना कर्ज वाटप करत असताना त्यांना आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये काही अंशी पैसे देत होतो. एक हप्ते करत होतो की पहिल्या हप्त्यामध्ये त्यांनी जमीन घेतलेली असेल तर त्याच्यावर त्यांना शेड उभं करण्यासाठी, फॅक्टरी उभी करण्यासाठी, मटेरियल आणण्यासाठी पैसा उपलब्ध करून देत होतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये मशिनरी आणण्यासाठी पैसा उपलब्ध करून देत होतो. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना खेळतं भांडवल आणि त्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो पैसा देण्याचं काम त्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न झाला. दुर्दैवानं काय झालं, काही जागा ज्या होत्या त्या MIDCच्या अंडरमध्ये होत्या, त्या ट्रान्सफर होत नव्हत्या. काही जमिनी ज्या येणे होत नव्हत्या, त्यामुळं कार्यकर्त्यांनी पैसे टाकून ते जमिनी अडकलेल्या होत्या. काही ठिकाणी लाईटची जी मेन ट्रान्सफॉर्मर आहे तिथून तिथपर्यंत लाईट घेण्यासाठी अडचणी येत होत्या. कारण कार्यकर्ता कसं झालं आहे, 5000 वर्षाची गुलामगिरी या समाजानं पेललेली आहे. गावकुसाबाहेरचं जीवन जगत असताना बाबासाहेबांनी सांगितलं शिका म्हणून, मुलं शिकत राहिली. परंतु व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जसे मारवाडी किंवा साऊथ इंडियन लोक जसे चिचून काम करतात तसं आमच्या समाजातल्या मुलांना तो अनुभव नव्हता. आणि त्यामुळे ही योजना आम्हाला मिळाली पाहिजे अशी त्यांची भूमिका होती, ती रास्त भूमिका होती. परंतु ह्याच्यातलं ज्ञान त्यांना नसल्यामुळं ते जमिनी कुठेही घेऊ शकले, कुठल्याही जमिनी सिलेक्ट केल्या. आणि त्यामुळं अडचणी निर्माण, टेक्निकल अडचण, लिगल अडचण, सगळ्या प्रकारच्या अडचणी निर्माण होत गेल्यामुळं यांचे प्रोजेक्ट रखडले. तोपर्यंत माझं सगळी 5 वर्षाची कारकीर्द होती ती संपलेली होती. दुसऱ्या टप्प्यामध्ये जे त्यांना अनुदान मिळायला पाहिजे होतं किंवा शेअर कॅपिटल मिळायला पाहिजे होतं, कर्ज मिळायला पाहिजे होतं, ते त्यांना मशिनरीसाठी काही अंशी उपलब्ध झालं. तिसऱ्या टप्प्यामध्ये काही खेळतं भांडवल होतं. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची अट काय टाकलेली होती की 25% जो निधी आहे खेळत्या भांडवलासाठी तो तुम्ही बँकेकडे अर्ज करा. आता आपणाला एक गोष्ट सांगू इच्छितो मी, या देशातल्या बँका ते मोदीने मग मुद्रा योजना आणू दे, नाहीतर आणखी कुठल्या प्रधानमंत्र्यानं कुठलीही योजना आणू दे, मागासवर्गीयांना कुठल्याही प्रकारचं कर्ज द्यायचं म्हटलं की ह्यांच्या कपाळावर आटे येतात. कुठली बँक आमच्या लोकांना मदत करत नाही. कित्येक लोकांनी त्या 25% अर्ज करण्याचा प्रयत्न केला, त्यांना पैसे मिळाले नाही, त्यामुळे खेळतं भांडवल मिळालं. 5% रक्कम भरायची असते एकूण किमतीच्या, ते पैसे सुद्धा कार्यकर्त्यांनी ह्याच्याकडून त्याच्याकडून जमा करून ते पैसे उपलब्ध करून घेतले. आणि एवढी सगळी मेहनत करून आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 95% कार्यकर्त्यांनी व्यवस्थितरित्या या फॅक्टऱ्या उभा केलेल्या आहेत. खेळत्या भांडवलामुळं थोडंसं अडचण झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे एका दुसरा टक्का हा संस्थावाल्यांनी ज्या पद्धतीनं वा ह्या योजनांची अंमलबजावणी करायला पाहिजे किंवा योजना उभ्या करायला पाहिजेत ते करू शकले नाहीत. पण अशा कार्यकर्त्यांच्या विरुद्धसुद्धा सामाजिक न्याय विभागानं कठोर पावलं उचललेली आहेत. कारण हा तुम्हाला पैसा मिळतो, तो पैसा तुम्हाला खाण्यासाठी दिलेला नाही आहे. तुमचा आर्थिक स्तर उंचावा. समाजातले एकदा कंपनी निर्माण झाली तर त्याच्यामध्ये 5-50 तरुणांना नोकऱ्या मिळाव्या. तुम्ही सक्षम व्हावं आर्थिकदृष्ट्या आणि तुम्ही त्याचबरोबर समाजातल्या बेरोजगारांना तुम्ही सक्षम करावं, हा त्यामागचा उद्देश होता. परंतु काही बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी त्याचा म्हणजे मिसयूज केलेला आहे, तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे. बरं सर, आपण आता या ठिकाणी नांदेडला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ आलेला आहोत. या कालपासून आपण इथं आहात, आपलं काय वाटतं? मी तर असं म्हणेन की मोदींनी 2014 लोकांना आश्वासनं दिली होती की आम्ही 15 लाख रुपये तुमच्या अकाउंटवर टाकू, काळा पैसा देशाबाहेर आहे तो आम्ही आणू, देशातला काळा पैसा आम्ही सरकार जमा करू, महागाई कमी करू, डिझेल पेट्रोलचे दर कमी करू, प्रत्येक वर्षाला 2 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देऊ. आता 5वं वर्ष अंतिम, आता 5 इलेक्शन चालू आहे, 15 पैसे सुद्धा लोकांना मिळाले नाही. म्हणजे महागाई प्रचंड वाढली. गॅस सिलेंडर जिथं 300 रुपयाला मिळत होता 1100 रुपये झाला.
जिथं डिझेल पेट्रोल 50-55 मिळत होतं ते आज 70-80च्या वर गेलेलं आहे. बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचा प्रश्न होता. आपण बघत असाल GST आणल्यामुळं जे छोटे मोठे स्मॉल स्केल इंडस्ट्रीमधले जे लोक आहेत त्यांच्या कंपन्या बंद पडल्या. नोटबंदी आणल्यामुळं गोरगरिबांचा पैसा सगळा बँकेत गेला. कुठून नोकऱ्या मिळणार? त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे आणि एकूण निराशजनक वातावरण या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि दुसऱ्या बाजूनं अत्यंत सिरियस बाब ही की सरकारनं ज्या ठिकाणी ज्या लोकांनी उच्छाद मांडलेला आहे जातीच्या आणि धर्माच्या नावानं 50-50 लोक जातात, कुटुंबाला बेदम मारहाण करतात, मारून टाकतात. एवढं भयान मॉब लिंचिंगचा प्रश्न जो निर्माण झालेला आहे, सरकार काही कंट्रोल करायला तयार नाही. हा भयानक आहे ना. ही तेढ केवढी देशाला महाग पडणार आहे. आणि हे सगळं निराशजनक वातावरण आहे. म्हणजे मोदींनी जे आश्वासन दिलं होतं 2014ला ती लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये देशभर त्यांची सरकार आली. परंतु त्या काळामध्ये सुद्धा अशोकरावांनी या मतदारसंघामध्ये 80,000चा लीड घेऊन ते विन झाले. याचा अर्थ नांदेडकरांना माहीत होतं की मोदी हा जुमलेबाज माणूस आहे. मोदींच्या नुसती आश्वासनाची खैरात केलेली आहे आणि नांदेडच्या जनतेनं त्यांची आश्वासनं ठोकरली म्हणून अशोकरावजींना 80,000चा फरकानं ते निवडून आले. आणि आज तर अत्यंत निराशजनक वातावरण देशभरात आहे. माझ्या हिशोबाने आज 2 लाखापेक्षा जास्त मतानं अशोकरावजी निवडून येतील. कारण त्यांनी या नांदेड शहराचा विकास केला आहे, नांदेड जिल्ह्याचा विकास केला आहे. आर्थिक दृष्टिकोनातून ॲग्रिकल्चरल असेल, एज्युकेशन असेल, सामाजिकदृष्ट्या काल मी त्यांच्या 2-3 सभा अटेंड केल्या. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची सभा झाली, कुंभार समाजानं त्यांना पाठिंबा दिला. काल रात्री आमच्या बौद्ध समाजाच्या सभा झाल्या. म्हणजे सर्व धर्म समभावाची भूमिका घेऊन हे चव्हाण कुटुंबीय आज नांदेड आणि महाराष्ट्रामध्ये काम करतं. आणि अशाच पद्धतीनं देशामध्ये सर्व धर्म समभावाची भूमिका घेणारे ते कार्यकर्ते आहेत. सामाजिक आर्थिक शानपण कशात असतं ते त्याची जाणीव त्यांना आहे. आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडून त्या इम्प्लिमेंट होत आहेत. मला याच्यातच त्यांचं सगळं महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणून अशोकरावजी प्रचंड मतानं निवडून येतील असा आशावादी या ठिकाणी नव्हेच तर मला निश्चित खात्री आहे की ते प्रचंड मतानं निवडून येतील. दर्शक हो, आपण पाहिलं की मन एकदम मोकळेपणाने ज्यांनी आता आपल्याला जे बोलले ते मला वाटतं अशी चर्चा त्यांनी कधी केली की नाही की मला आठवत नाही. परंतु त्यांनी मन मोकळेपणाने सगळ्या गप्पाही मारल्या आणि त्याचे जे बॅड पॅच आहेत ते पण त्यांनी मोकळ्या मनानं मान्य केलेले आहे आणि त्याची परिस्थिती का निर्माण झाली हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकामध्ये काँग्रेस पक्ष पुढे येईल असे त्यांनी आशावाद व्यक्त केलेला आहे. सर, आपण आमच्या या सम्यक न्यूज लाईव्हला चर्चा तर होणारच, या सत्रामध्ये भेट देऊन वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. जय भीम. मी आपल्याला धन्यवाद देतो की आपल्या समाजाची चॅनल फार कमी आहेत. त्यातल्या त्यात आपण सम्यक नावाचं हे इलेक्ट्रॉनिक मीडिया आपण उभा केलेला आहे. खरं म्हणजे अशा मीडियाची सुद्धा समाजाला खूप गरज आहे. प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, या मीडियाला भविष्य काळामध्ये उभारणी मिळावी, ते उभारून यावेत. समाजाचा आईना त्यांनी व्हावा, आरसा व्हावा. समाजाचं सुखदुःख त्यांच्या ह्याच्यामध्ये प्रतिबिंबित होऊन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या चॅनलचा निश्चितपणे समाजाला उपयोग होऊ शकेल. भविष्यामध्ये आपलं चॅनल भरभराटीला येऊ अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो. जय भीम. जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.